अजित पवार इतका काही मोठा निर्णय घेणार असते तर ते देवेंद्र फडणवीसांना आणि सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय घेतील अशी कल्पना करणं हे भाबडेपणाचं ठरेल। तुमच्या पक्षाला याच्याबाबत काहीच माहित नव्हतं, चर्चा सुरू आहेत किंवा बोलणी सुरू आहेत? आमच्या पक्षाची भूमिका माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट सांगितलेली आहे की त्या दोन युनिटने एकत्र यायचं, मग ते रियुनिफिकेशन असेल, मर्जर असेल, जे काही त्यांना वाटत असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, त्या दोन पक्षांचा निर्णय आहे। तो निर्णय आम्हाला त्यांनी निर्णय झाल्यानंतर सांगणं अपेक्षित आहे। दोन इथे गोष्टी आहेत, एक तर त्या दोघांनी एकत्र येणं आणि त्यांनी आमच्याबरोबर सत्तेत भागीदार असणं। तर जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही त्या निर्णयावर भाजप काहीही बोलणार नाही। तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत। त्यांचा निर्णय झाल्यानंतर ते भाजप बरोबर राहणार आहेत की नाही हे त्यांना भाजपला विचारावंच लागेल। त्यामुळे त्यानंतर मग देवेंद्रजी म्हणाले की जेव्हा हा विषय येईल त्यावेळेला मी त्याच्यावर भाष्य करीन। जोपर्यंत त्यांच्या मर्जरचं काही बातमी येत नाही किंवा त्यांच्यापैकी कुणी येऊन आम्ही मर्जर करणार आहोत असं सांगत नाही तोपर्यंत आम्ही बोलण्याचं त्याच्यावर काही कारण नाही, असं माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं आहे। ठीक आहे। मकरंद मुळे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत। मकरंद सर, आता सगळं मला वाटतं की पहिल्या उत्तराच्या वेळेला तुम्ही फक्त नव्हतात, तुमचा कॉल ड्रॉप झाला होता, पण बाकीच्यांची उत्तरं तुम्ही ऐकली असतील। गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या विलीनीकरणासाठी पाय मागे घेतात, पण शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं ठासून सांगतात की विलीनीकरण होणार होतं, एकत्र होणार होते। अर्थात त्यासाठीचं स्पष्टीकरण कुठलंही दिलं जात नाही, त्यातल्या अटी शर्ती कुठल्याही सांगितल्या जात नाही। एकूण हे सगळं वर्तुळ जे 15 दिवसांमध्ये झालेलं आहे ते बघून तुम्हाला काय वाटतं? खरंच हे विलीनीकरण होण्याच्या दिशेने पावलं पडतात की विलीनीकरणाच्या आशा संपुष्टात आल्यात? आशा संपुष्टात का पावलं यापेक्षाही आपण सगळी जी चर्चा करतोय आपल्या वाहिनीवर विशेषतः की एकतर्फी विलीनीकरणाची चर्चा अधिक झालेली आहे। करेक्ट। या सगळ्या ह्याच्यात शरद पवार गटांच्या नेत्यांनी जे एक साध्य केलं त्यात त्यांनी सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यासारखे जे अजितदादा गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची विश्वासार्हता विलीनीकरणाच्या बाबतीत कमी करण्यात त्यांना काही प्रमाणात राजकीय यश आलेलं आहे। आणि त्यांनी चर्चेचा एक टोक असा आणून ठेवला की जवळजवळ अजितदादांचं सगळं ठरलं होतं, ते तयार होते, त्यांचा आपल्या नेत्यांवर विश्वास नव्हता म्हणून ते त्यांच्याशी काही बोलत नव्हते। अशा प्रकारचं एक वातावरण या विलीनीकरणाच्या चर्चेत आलेलं आहे आणि तेच वातावरण खरं म्हणजे संशयास्पद आहे। कारण शेवटी आपल्या बरोबर जे नेते आले, ज्यांनी पक्ष सोडला, दीर्घकाळ शरद पवारांच्या बरोबर जे होते ते त्यांना कुठे ना कुठे विश्वासात घ्यावं लागणारच होतं आणि घ्यावं लागलंच असतं। त्यामुळे एक त्यांनी काही न सांगता यांनी एकट्याने चर्चा केली आहे, याला काही फार अर्थ नाहीये।